नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शर्तीने खिंड लढविली या पाठाचा उर्वरित भाग. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिले बाजी प्रभूंचा बाणेदारपणा आणि बाजीने शत्रूला रोखले हा पॉइंट आपण पाहत होतो. शिवाजी महाराजांना या ठिकाणी बाजी प्रभूंनी विशाळगडाकडे पाठवलेला आहे आणि शिवाजी महाराज गेल्यानंतर बाजी प्रभू घोडखिंडीच्या तोंडाशी काय केलेले, पाय रोवून थांबलेले. शिवाजी महाराज विशाळगडाकडे वाऱ्याच्या वेगाने सुटले होते आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कमीत कमी त्यांना 1.5 ते 2 तास हवे होते. 1.5 ते 2 तास जर बाजीप्रभूंनी ही खिंड रोखून धरली तर शिवाजी महाराजांचं काम फत्ते होणार होतं. इकडे खिंडीतील झुंज सुरू झाली. शत्रूची युद्ध गर्जना पाणी पडलेली आणि पहिली तुकडी शत्रूची घोडखिंडीच्या पायथ्याशी येऊन धडकलेली. घोडखिंडीच्या पायथ्याशी पहिली तुकडी पोहोचताच मावळ्याने दगडे आणि धोंडे मारायला सुरू केले आणि शत्रूवरती असा वर्षाव सुरू केला दगडगोट्यांचा की शत्रूला काही सुचलंच नाही. ते त्याच्यातून सावरूच शकत नव्हते. एवढं मारलं या ठिकाणी की त्या ठिकाणी पहिली तुकडी नामोहरम झाली. लगेच बेहोश होऊन या ठिकाणी दुसरी काय झालेली तुकडी आलेली. त्यावेळेस बाजीप्रभू ओरडले, हाना मारा ठेचा गनिमांना. त्यावेळी हर 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 महादेव असं म्हणून गर्जना करत स्फुरण चढवून या ठिकाणी काय केलेलं आहे, मावळ्याने दुसऱ्या तुकडीवर दगडगोट्यांचा वर्षाव सुरू केला. एकही गनिम या ठिकाणी वर चढू दिला नाही. यावेळी बाजीप्रभूंना खूप आनंद झाला. ते मोठ्यानं ओरडले, शाबास माझ्या पठ्ठ्यानो, हेचा गनिमांना होऊ द्या जोराचा मारा, कोणालाही घोडखिंड चढू देऊ नका. अशा ठिकाणी काम करायले होते बाजीप्रभू. या घोडखिंडीतून फक्त 2 ते 3 व्यक्ती कशी बशी चढू शकत होती. अशा नागमोडी वळणाच्या वाटेवरती काय केलेले, शिवाजी महाराजांनी वाट काढलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र होतं. ठीक आहे. शिवाजी महाराज विशाळगडाकडे वाऱ्याच्या वेगाने निघाले होते. पायथा जवळ येत होता आणि विशाळगडाच्या पायथ्याशी ही शत्रूचा वेढा होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी काय केले, निवडक असे सरदार घेतले आणि सरदारांकडून काय केलेले, तो वेढा आहे तो उठवलाय आणि विशाळगडाच्या माथ्याकडे ते निघालेले. विशाळगडाच्या माथ्याकडे निघाल्यानंतर या ठिकाणी काय झालेले, बाजीचा पराक्रम. आता 2 तुकड्या तर संपल्या होत्या, 2 तुकड्या नामोहरम झाल्या होत्या. त्यावेळी सिद्धी मसूद खूप चिडला होता. 2 तुकड्या आपल्या नष्ट झाल्या हे पाहिल्यानंतर कोणाला तरी चांगलं वाटते का? नाही. या ठिकाणी बाजीप्रभूंनी पराक्रम करून दाखवलाय. 3री तुकडी या ठिकाणी आलेली आहे. यावेळी शिवाजी महाराजांना विशाळगडाच्या माथ्यावर पोहोचू द्यायचंय आणि एकाही गनिमाला घोडखिंड ओलांडू द्यायची नाही, एवढंच बाजीप्रभूंच्या डोक्यामध्ये फिट्ट झालं होतं. ते अक्षरशः रक्ताने माखले होते. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यांच्या अंगावर खूप वार झाले होते, परंतु त्या वाराचा देखील त्यांनी विचार केला नाही. त्यांना काय करायचं होतं, फक्त तोफेचा आवाज ऐकायचा होता आणि महाराज विशाळगडावर पोहोचलेत हेच त्यांना फक्त जाणीव होऊ द्यायची होती. आणि त्यांनी काय केलेलं आहे, आपली या ठिकाणी युद्ध जे आहे ते चालूच ठेवलेलं आहे. मावळ्यांना वेळोवेळी बजावत होते. ते अक्षरशः रक्ताने माखले असताना देखील लढतच होते. या ठिकाणी ते लढून लढून धारात तीर्थी पडले, परंतु त्यांचे पूर्ण कान कुठे होते, शिवाजी महाराज पोचले का आणि तोफाचा आवाज झाला का याकडेच होते. थोड्या वेळामध्येच काय झालेलं आहे, बाजीने तर पराक्रम केला, शत्रूची तुकडी नष्ट केलेली आहे. 3री तुकडीही नष्ट करत होते, तरीही मावळ्यांना बजावलंय, एकही काय करू द्यायचा नाही, गनिम वर जाऊ द्यायचा नाही. या ठिकाणी विशाळगडावर महाराज पोहोचले आणि तोफाचा आवाज झाला. बाजीप्रभू धारात तीर्थी पडले होते. त्यांच्या कानावर हा आवाज आला आणि ते अत्यंत खुश झाले. धारात तीर्थी पडलेल्या बाजीप्रभूंनी म्हटले, मी माझी चाकरी बजावली, माझे महाराज विशाळगडावर पोहोचलेले आहेत, माझी चाकरी या ठिकाणी काय झालेली आहे, संपूर्ण झालेली आहे, मी बजावलेली आहे, आता मी सुखाने मरतो. असे म्हणून या ठिकाणी बाजीप्रभू स्वामिनिष्ठ अशा बाजीप्रभूंनी काय केलेले, आपले प्राण सोडलेले आहेत.
या ठिकाणी त्यांनी त्यांची स्वामिनिष्ठता दाखवून दिली. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की जीवाला जीव देणारे अशा प्रकारचे मावळे शिवाजी महाराजांकडे होते. म्हणूनच ते या ठिकाणी स्वराज्याचं पाऊल पुढे नेऊ शकले आणि स्वराज्याची स्थापना करू शकले. अशा स्वामिनिष्ठ अशा बाजी प्रभूंनी काय केलेलं आहे, ही खिंड जी आहे पावन खिंड केलेली आहे. त्यांच्या रक्ताने माखली ही घोडखिंड. त्यामुळे शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळाली ना, त्यांना खूप वाईट वाटलं, खूप दुःख वाटलं. त्यांना अगोदरच दुःख वाटत. त्यांना वाटतच होतं की बाजीप्रभू हे संकटात आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केले लवकरात लवकर पोहोचण्यासाठी, परंतु ही घोडखिंड ही अत्यंत अशी अवघड परिस्थिती होती. सिद्धी मसूदकडे भरपूर सैनिक होतं, तरीही आपल्या युद्धतंत्राचा वापर करून चाणाक्षपणे बाजीप्रभूंनी आपल्या स्वतःच्या प्राणाचाही विचार केला नाही आणि ही घोडखिंड लढवली आणि ही घोडखिंड स्वतःच्या रक्ताने माखून पावनखिंड तयार केली. धन्य ते शूरवीर बाजीप्रभू, धन्य धन्य ते वीर. अशा प्रकारे आपण त्यांच्या या युद्धाला, त्यांच्या या स्वामीनिष्ठतेला सलाम करू.